नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या घरात मोगऱ्याचं झाड लावावं की नाही हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो, नाही का? काही जण म्हणतात की ते खूप शुभ असतं, तर काहींना वाटतं यात काय एवढं? तर मग या सुंदर आणि सुगंधी झाडाचं घरात असण्यामागे नक्की काय अर्थ आहे? चला याचा शोध घेऊया. म्हणजे या सगळ्या समजुतीमागे खरंच काही सांस्कृतिक किंवा शास्त्रीय आधार आहे की हे सगळं फक्त असंच आहे? चला या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. अगदी शांतपणे याबद्दलची माहिती समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी या झाडाच्या केवळ सुगंधाकडे नाही, तर आपल्या संस्कृतीत त्याचा अर्थ काय आहे हे पाहूया. आपल्या संस्कृतीत ना मोगरा म्हणजे फक्त एक फूल नाहीये, तर ते एक पावित्र्याचं प्रतीक आहे. घरात मोगऱ्याचं झाड असणं म्हणजे शांतता आणि सकारात्मक ऊर्जा घरात येते असं मानलं जातं. जणू काही ते घरातल्या सौंदर्याचं, स्वच्छतेचं आणि प्रसन्न वातावरणाचं एक प्रतिबिंब आहे. अर्थात एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. हे सगळे विचार आपल्या लोकपरंपरा आणि सांस्कृतिक समजुतीमधून आले आहेत. त्यामुळे प्रत्येक घराची श्रद्धा, त्यांचा अनुभव हा वेगळा असू शकतो. पण यात फक्त पारंपरिक गोष्टी नाहीयेत, यामागे एक सायन्ससुद्धा आहे. खरं तर मोगऱ्याचा जो सुगंध आहे ना, तो आपल्या मनावर नैसर्गिकरित्या एक चांगला परिणाम करतो. मूड सुधारतो. यामुळे घरात एक शांत आणि आल्हाददायक वातावरण तयार होतं. हा एक खूप सुखद मानसिक अनुभव आहे. ठीक आहे, आता पुढच्या भागाकडे वळूया. बघूया की पारंपरिक समजुती आणि आपली धार्मिक शास्त्र याबद्दल काय सांगितलं आहे. इथे ना एक खूप इंटरेस्टिंग फरक आहे. परंपरेनुसार मोगऱ्याचं फूल खूप पवित्र मानलं जातं. आपण ते पूजेतही वापरतो. पण गंमत म्हणजे कोणत्याही धार्मिक शास्त्रामध्ये असं लिहिलेलं नाही की घरात मोगऱ्याचं झाड लावलंच पाहिजे. त्यामुळे ही पूर्णपणे वैयक्तिक श्रद्धेची आणि आवडीची गोष्ट आहे. ओके. परंपरा आणि शास्त्र बघितलं, मग वास्तुशास्त्र काय म्हणतं? वास्तुशास्त्राच्या नियमानुसार या झाडाला घरात कुठे जागा द्यावी ते बघूया. वास्तुशास्त्रामध्ये सुगंधी फूल झाड घरात लावणं हे नेहमीच चांगलं मानलं जातं. असं म्हणतात की मोगऱ्यासारखं झाड पूर्व, ईशान्य किंवा उत्तर दिशेला लावावं. यामागचं कारण असं की ह्या दिशांमधून घरात सकाळचा सूर्यप्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा येते अशी एक समजूत आहे. पण या सगळ्या दिशांपेक्षाही एक गोष्ट सर्वात जास्त महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे सूर्यप्रकाश. कारण शेवटी झाडाची ती नैसर्गिक गरज आहे. त्याला वाढीसाठी पुरेसा सूर्यप्रकाश आणि योग्य जागा मिळाली नाही, तर मग कोणतीही दिशा फारशी फायदेशीर ठरणार नाही. चला आता याचं महत्त्व तर कळालं, पण हा सुंदर अनुभव घरी आणायचा कसा? म्हणजे हे झाड लावणं किती सोपं आहे ते पाहूया. मोगरा लावणं म्हणजे काही रॉकेट सायन्स नाहीये. अगदी सोपं आहे. फक्त पाण्याचा निचरा होणारी माती निवडा, त्याला कुंडीत किंवा थेट जमिनीत लावा. रोज थोडं-थोडं पाणी द्या आणि भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा जागीच ठेवा. या झाडाला फार काही मेहनत लागत नाही, पण थोडीशी काळजी घेतली की ते अगदी फुलांनी भरून जातं. तर मग एकंदरीतच या सगळ्याचं सार काय? हे झाड आपल्या आयुष्यात खरं मूल्य कसं आणतं यावर थोडा विचार करूया. खरं सांगायचं तर फक्त मोगराच ही कोणतंही झाड घरात असणं हे खूप फायद्याचं आहे. ते आपला तणाव कमी करतं, मनाला शांत करतं आणि घरात एक चैतन्य आणतं. आपल्याला निसर्गाच्या जवळ आल्यासारखं वाटतं आणि त्यातही मोगऱ्याचा तो मंद सुगंध तो तुमच्या ध्यानाच्या, प्रार्थनेच्या किंवा संध्याकाळच्या शांत क्षणांना आणखी खास बनवतो, नाही का? शेवटी काय, या सगळ्याचा निष्कर्ष एकच आहे. श्रद्धा असो किंवा नसो, झाडं लावणं आणि त्यांची काळजी घेणं ही नक्कीच एक चांगली आणि सकारात्मक सवय आहे. धन्यवाद.